येस. पोएटिक डिव्हायसेस आपण बघतोय त्यातला हा लास्ट क्वेश्चन जो आहे, क्वेश्चन नंबर 4, की रिपीट झालेले काही शब्द ओळींमध्ये आलेले आहेत. जसं की नो मोर लाईन नंबर 7मध्ये आलेला आहे. असे काही आपल्याला ओळी ज्या आहेत तर त्या ओळी आपल्याला यातून शोधून काढायच्या आहेत कवितेतून आणि आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन हे द्यायचं आहे. ओके. कवितेतील उत्तर जे आहे तर ते उत्तर बघा कसं आहे की पहिलं जे दिलेलं आहे ते ओपन रोड लाईन नंबर 1 आणि लाईन नंबर 7 दिलेलं आहे बघा. इंडिकेट्स द पाथ ऑफ लाईफ अँड इज ओपन वाईड फॉर द पोएट पर्सन टू मेक एनी चॉईस ही वॉन्ट्स. द अपॉर्च्युनिटीज आर अनलिमिटेड. बघा, प्रभावाचं वर्णनसुद्धा या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आपल्या मनावरती काय प्रभाव याचा पडतो. तर ओपन रोड हा शब्द रिपीट झालेला आहे 1 आणि 7मध्ये आणि शिवाय आपण कवी किंवा आपण वाचक हे दोघंही आपण रोड हा कसा स्वीकारतो आणि आपले चॉईसेस आपण कसे स्वीकारून आपण ही वाटचाल करतो आहे, अशा अनलिमिटेड रस्त्याला ओपन रोड हा रिपीट झालेला शब्द. नंबर 2 आहे बिफोर मी. द पोएट इज लुकिंग ॲट द रोड अहेड, हिज फ्युचर, हिज आउटलुक फॉर द अपकमिंग जर्नी ऑफ लाईफ. बिफोर मी म्हणजे समोर म्हणजेच भविष्य जे आहे ते आयुष्य जे आहे ते. बिफोर मी हा शब्द रिपीट झालेला आहे. हेन्सफोर्थ आय नंबर 3चं उदाहरण आहे. लाईन नंबर 4 आणि 5. द पोएट कन्वेज फ्रॉम द पॉईंट्स ऑनवर्ड्स ही हॅज डिसाइडेड टू डू अँड नॉट टू डू सर्टन थिंग्स. हेन्सफोर्थ आय हा रिपीट झालेले 4 आणि 5मधला, ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की काही गोष्टी कवी हा मागे टाकणार आहे किंवा त्याग करणार आहे त्या गोष्टींचा आणि काही गोष्टी नव्याने स्वीकारणार आहे. गुड फॉर्च्यून, he believes good fortune or destiny. It is not external. It is within one's power, in one's own hand. गुड फॉर्च्यून म्हणजे काय तर सुदैव. पण हे जे आहे नशीब जे आहे तर ते एक बाहेरचा भाग नाही येतो, तर तो आपल्या मनाच्या शक्तीचा तो एक भाग आहे जो आपल्या हातामध्ये असतो. आय नो लाईन नंबर 11 अँड 12. 5व्याचं उत्तर 5वा क्रमांक जो आहे तो. दिस शोज हिज फुल अवेअरनेस. येस, मला माहिती आहे म्हणजे काय तर त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. पुढचा 6वा मुद्दा जो आहे तर तो आय कॅरी हा शब्द रिपीट झालेला आहे. लाईन नंबर 12 आहे आणि लाईन नंबर 13मध्ये आहे. तर आय कॅरी काय कॅरी, आय कॅरी वॉट आय कॅरी, तर इट इंडिकेट्स द वेट ऑफ द बर्डन्स दो दे मे बी डेलिशियस. म्हणजे काय तर जे काही सुखाचं दुःखाचं विचारांचं आठवणींचं ओझं जे आहे तर ते गोड असेल, ते स्वीट मेमरीज ज्या असतील त्या त्याला कॅरी करायच्या आहेत, म्हणून आय कॅरी हा शब्द रिपीट झालेला आहे. दे आर लाईन नंबर 10मध्ये दे आर हा शब्द रिपीट झालेला आहे. हे दोन्ही शब्द. लाईन नंबर 10 एम्फसाइजेस दॅट एन्टायटी कन्स्टेलेशन्स ऑर पीपल विथ, म्हणजे लोकांशी संबंधित असणारे हे शब्द आहेत. दे आर परक्या लोकांशी, मोठ्या लोकांशी, फेमस लोकांशी संबंधित असणारे हे शब्द आहेत. अशा रीतीने एक 6 ते 7 आपण रिपीटेड लाईन्समधले काही शब्द रिपीट शब्द आपण घेतलेले आहे. त्याच्या पुढचा आहे की प्रश्न आहे जो आहे तर तो यूज ऑफ पर्सनल प्रोनाऊन आय इज एव्हिडंट अँड प्रॉमिनंट इन दिस पोएम. गिव्ह रिझन्स. या कवितेत आय या सर्वनामाचा वापर स्पष्ट आणि प्रामुख्याने झालेला आहे. कारण लिहा. द रिपिटिशन ऑफ द प्रोनाऊन आय ऑकर्स 15 टाइम्स इन ॲज मेनी लाईन्स ऑफ द पोएम. बघा, जवळजवळ 15 वेळेला आय हा शब्द रिपीट झालेला आहे. आय मी स्वतः या अर्थाने कवी स्वतःचा अनुभव शेअर करतोय आणि त्या ठिकाणी त्यांनी आयचा वापर केलेला दिसतो. दिस शोज अस हाऊ फुल्ली इन चार्ज द पोएट इज ऑफ हिज लाईफ, हिज डेस्टिनी, हिज ॲक्शन्स, हिज डिसिजन्स अँड द कॉन्सिक्वेन्सेस. या आयमधून काय स्पष्ट होत आहे तर लेखकाचा त्यांनी निवडलेला मार्ग, त्याचं नशीब, त्याच्या कृती, त्याचे निर्णय आणि त्या निर्णयाचे परिणाम, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इतक्या परफेक्ट आहेत की त्यांनी जसं ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं तो जो मार्ग आहे तर तो त्याचं क्रमण करताना आपल्याला या कवितेत दिसतो.
द रिपीटेड यूज ऑफ आय शोज दॅट ही इज कॉन्फिडंट ऑफ हिमसेल्फ अँड इज एबल टू टेक हिज लाईफ फॉरवर्ड इंडिपेंडंट ऑफ अदर्स सपोर्ट. तो स्वतः इतका कॉन्फिडंट आहे स्वतःबद्दल की तो इतरांनासुद्धा खूप छान रीतीने तो गाईडलाईन्स देऊ शकतो. ही इज गोइंग टू स्टॉप कंप्लेनिंग, क्रिटिसायझिंग. ही विल अप्रोच द फ्युचर ऑन हिज ओन स्ट्रेंथ. म्हणजे की रडगाणं गात बसायचं नाही आहे, कुणाला बोलायचं नाही आहे, टीका करायची नाही आहे. तर त्याचं स्वतःचं जे काही भविष्य त्यानं जे साध्य ठरवलेलं आहे तर तिथंपर्यंत पोचण्यासाठी तो पुऱ्या ताकदीनं तयार आहे. रेडी टू यूज द अपॉर्च्युनिटीज दॅट ही कम्स अक्रॉस. द पोएट इज क्वाईट शुअर दॅट ही डज नॉट नीड ईदर लक ऑर इन्फ्लुएन्शियल फ्रेंड्स टू हेल्प हिज अटेम्प्ट्स. म्हणजे कुणाचीही म्हणजे नाही नशिबाची त्याला मदत नको आहे आणि कुठल्याही मोठ्या लोकांची फेमस लोकांची मदत नको आहे. तर त्याला स्वतःला त्याचं लाईफ जे आहे तर ते कमवायचं आहे. ही सीम्स अश्युअर्ड ऑफ हिज ओन कॅपेबिलिटीज. आपल्या त्या पुऱ्या क्षमता ज्या आहेत तर त्या क्षमतांचा त्याला पूर्णपणे अभ्यास हा आहे. त्याला स्वतःची ताकद ही माहिती आहे आणि म्हणून आय या शब्दाचा म्हणजे या सर्वनामाचा खूप छान रीतीनं त्यांनी वापर या ठिकाणी केला आहे. स्वतःशी निगडीत असलेलं त्याचं जीवन त्यांनी वाचकाच्या समोर ठेवलं आहे आणि वाचकालासुद्धा त्याच्यामध्ये इनडायरेक्टली समाविष्ट करून घेतलेलं आहे. येस. त्याच्या पुढचा आपण प्रश्न जो आहे तर तो बघणार आहोत. ट्रान्सफर्ड एपिथेट म्हणजे काय? परावर्तित गुणविशेष अलंकार. तर एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती कशी हवी आहे किंवा कशी संबंधित आहे तर ते सांगण्यासाठी परावर्तित एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीकडून परावर्तित होणं, गुणविशेष परावर्तित होणं त्याला ट्रान्सफर्ड एपिथेट असं म्हणतात. तर अंडरलाईन केलेलं आहे बघा. अन एक्झाम्पल ऑफ ट्रान्सफर्ड एपिथेट इज आय हॅड अ वंडरफुल डे. वंडरफुल डे प्रत्यक्षात दिवस हा दिवसच असतो पण तो वंडरफुल म्हणजे खूप छान असा. तो वंडरफुल डे हा वंडरफुल असत नाही, आपलं मन वंडरफुल असतं लक्षात घ्या. म्हणून वंडरफुल ही भावना डेवरती परावर्तित झालेली आपल्याला दिसते. त्याच पद्धतीनं बघा खाली मी अंडरलाईन केलेले 2 शब्द दिसत आहेत. क्रुएल बार्स. क्रुएल बार्स म्हणजे क्रूर अशा प्रकारचे बार्स म्हणजे लोखंडी गज. मग लोखंडी गज हे क्रुएल असत नाहीत लक्षात ठेवा. त्याच्या आतमध्ये असणारी माणसं आहेत ती क्रुएल आहेत. म्हणून क्रुएल्टी जी आहे ती बारवरती परावर्तित झालेली आहे. तशाच पद्धतीनं स्लीपलेस नाईट ही कधी स्लीपलेस असतच नाही. लक्षात आलं. तर स्लीपलेस माणूस असतो, ज्याला निद्रानाश झालेला आहे तो माणूस असतो लक्षात ठेवा. रात्र ही कधी निद्रानाशाशी काय संबंधित नसते. अशा रीतीनं बघा की या ठिकाणी मग तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 जो आहे तर तो ट्रान्सफर्ड एपिथेटची लाईन आपल्याला काढायची आहे आणि मग ती आपल्याला कशा पद्धतीनं कवीनं हा ट्रान्सफर्ड एपिथेट वापरला आहे तो आपल्याला लिहायचा आहे. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज क्युरुलस कंप्लेंट्स. बघा ही ओळ घेतलेली आहे. द फ्रेज इंडोर कंप्लेंट्स डिस्क्राइब्स द स्पीकर हू अर्लियर हॅड बीन एनक्लोज्ड इंडोर्स अँड कंप्लेनिंग. की आता त्यांनी सगळी ही जी संघर्षाची कवाडं बंद केलेली आहेत, तक्रारीची कवाडं बंद केलेली आहेत आणि आता त्याला ते नको आहे. आता ह्या सगळ्या जुन्या गोष्टी त्याला नको आहेत. इंडोर कंप्लेंट्स बघा हा शब्द आलेला आहे. अनदर फ्रेज क्युरुलस क्रिटिसिझम. दुसरी आणखीन एक फ्रेज या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे क्युरुलस क्रिटिसिझम. स्पीक्स ऑफ ॲन इरिटेटेड पर्सन कॉन्स्टंटली क्रिटिसायझिंग. म्हणजे काही लोकांना सवय असते बघा की सातत्याने इतरांच्यावरती टीका करणं, परंतु याही गोष्टी कवीनं आता काय केलेल्या आहेत पाठीमागं सोडून दिलेल्या आहेत. द पोएट हॅज डिसाइडेड ही विल नो लॉंगर क्युरुलस कंप्लेंट ही विल नो लॉंगर इंडल्ज इन दॅट ऑल्सो. या गोष्टीमध्ये सुद्धा त्याला फारसा इंटरेस्ट असा नाही आहे. तर अशा रीतीनं आपण ट्रान्सफर्ड एपिथेट पण बघितलं आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाणारा एक पोएटिक क्रिएटिव्हिटी नावाचा जो भाग आहे कवितेवरती विचारला जाणारा तर तो कोणता आहे तर राईट 4 to 6 लाईन्स ऑफ फ्री वर्स ऑन द टॉपिक
द रोड दॅट लीड्स टू माय कॉलेज. बघा आता तुम्हाला एक विषय दिला आहे, जसं कवीनं ही कविता लिहिली आहे द सॉन्ग ऑफ द ओपन रोड, तसं तुम्ही काय करायचं आहे की द रोड दॅट लीड्स टू माय कॉलेज हे टायटल दिलेलं आहे आणि तुम्ही त्यावरती एक कमीत कमी 4 ते 6 ओळी तुम्ही तुमच्या स्वतःच्या काय करायच्या आहेत, आयुष्याकडे जाणारी, भविष्याकडे जाणारी, उज्ज्वल भविष्याकडे जाणारी अशी ही क्रमणा जी आहे किंवा मार्गक्रमणा जी आहे तर ती तुम्हाला शब्दामध्ये बद्ध करायची आहे. हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो की तुमच्यामधली क्रिएटिव्हिटी, तुम्हाला कविता काय समजली, तुम्ही काय इन्स्पायर झालात, तुम्हाला काय तुमच्या आयुष्याबद्दल तुम्ही काय विचार केला आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये काही क्रिएटिव्हिटी करू शकता का, त्यासाठी हा विषय आहे. द रोड दॅट लीड्स टू माय कॉलेज, उत्तर कसं आहे बघा. एव्हरी डे आय ट्रेड विथ द बॅग ऑफ बुक्स अँड अ होपफुल स्टेप. पुस्तकांच्या बरोबर मी एक आशावादी पाऊल पण टाकतो आहे. इन टू द स्पेस ऑफ लाईट अँड होप आय कॅन लुक फॉर माय सेल्फ. बघा की मला एक स्पेस मिळालेली आहे ज्याच्यामध्ये प्रचंड भरपूर प्रकाश आहे, भरपूर आशा आहे. अँड आय कॅन लुक फॉर माय सेल्फ, आणि मी स्वतःकडे आता माझ्या आयुष्याकडे, माझ्या भविष्याकडे खूप चांगल्या रीतीनं गंभीरपणाने पाहू शकतो. आय गो टू बिकम मोर रेडी फॉर टुमॉरो अँड द डे आफ्टर. एव्हरी डे अँड एव्हरी वे आय ग्रो अँड ग्रो थँकफुल अँड वाईज, स्ट्रॉंगली होपफुल. आता या ठिकाणी फ्री वर्ड्समध्ये दिलेलं आहे, कोणत्याही प्रकारे यमक जुळताना आपल्याला फारसं दिसत नाही आहे. आय गो टू बिकम मोर रेडी, म्हणजे मी जाण्यासाठी तयार आहे, उद्या आहे, परवा आहे, एव्हरी डे आहे, रोज आहे, आणि त्याच मार्गावरून एव्हरी वे जो मला मार्ग मिळेल त्या मार्गाने मी ग्रो होणार आहे. आणि अशा रीतीने मी माझ्या आयुष्याचा रस्ता हा स्ट्रॉंगली काय करणार आहे की होपफुली मी काय करणार आहे की माझ्या आयुष्याचा रस्ता हा चालतच राहणार आहे. अशा रीतीनं आपण स्वतःच्या विचारांची जी आहे तर ती स्वतःचे विचार असणारी ही कविता स्वतःच्या शब्दामध्ये आपण कशा रीतीनं मांडू शकतो ह्याचंही एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर येतं आहे ते ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. पण या ठिकाणी आपण थोडं थांबतो आहे, लक्षात घ्या, कारण ॲप्रिसिएशन आणि बाकीचा जो राहिलेला कवितेचा भाग आहे त्यासाठी आपण पुढे येतो आहोत. थँक्यू.